राहुल, आवाज येतोय? हो, येतोय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंदया राघवाचा. श्रीराम का सारिथे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघु नायका मागणे हेची आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमार्थ ज्ञान अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण पंचकोश प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. मागच्या सत्रामध्ये आपण पिंड ब्रह्मांडाचे देह हा भाग पाहिला होता. थोडीशी मागणी करून आपण सूक्ष्म देहाचे घटक पाहून आज आपण पंचकोश आणि पंचकोश निरा हा भाग आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. जणू काही आत्मा या 5 कोशांच्या खाली दडलेला आहे अशी संकल्पना करून हे 5 कोश समजून घेऊन एक एक कोश बाजूला सारायचा आणि आत्म तत्व जाणायचं. ही एक घडी शास्त्राने बसून दिलेली आहे. आपल्याला त्याचं फार छान मार्गदर्शन आदरणीय शैलाताई करत आहेत. त्यांना ते त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात केली. शैलाताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जयेत्या श्रीकृष्णे वंदुतया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदुया श्रीचरण श्री गुरूंचे. आपल्या सद्गुरूंना वंदन करून, समर्थांना वंदन करून आजच्या चिंतनाला मी सुरुवात करते. मागच्या वेळेला बराचसा भाग आपण बघितलाय. फक्त सूक्ष्म देहाचे घटक जे आहेत ते थोडेसे बघायचे राहिले, सूक्ष्म बघायचे ते बघूया. त्याच्या आधी एकच गोष्ट लक्षात येईल की आपला स्थूल देह जो आहे तो अष्टधा प्रकृतीचा आहे, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांनी मिळून झालेला आहे. आणि मग सूक्ष्म देह कशाने झालेला आहे, तर सूक्ष्म देहाचे भाग जे आहेत ते आज आपण बघणार आहोत. ते स्थूल देहाच्या संदर्भामध्ये येणारे भागही आपण सविस्तर बघितले असं म्हणूया.
मग शरीरामध्ये आपल्या जे कर्म करण्यासाठी शक्तीची जी गरज लागते ते कुठले घटक आहेत आपल्याकडे, आपलं कोण काम करत आपल्या शरीरातलं, तर हे जे सूक्ष्म घटक आहेत ना त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. मुळामध्ये सगळ्यात महत्वाची आणि काम करणारी अखंड सतत आयुष्यभर आपल्या शरीरात काम करणारी शक्ती म्हणजे प्राणशक्ती. आणि हे प्राणशक्ती ही जी आहे ती आपल्या शरीरामध्ये आपण जागे असो झोपलेले असो काम करत असो नसो ती अखंड प्राणशक्ती काम करत असते. आणि त्या प्राणाचे साधं एक आपल्याला नैवेद्य दाखवलं आपण की त्याची नावं आपल्या समोर येतात. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, असे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. ते अखंड काम करतायत. म्हणून हा प्राण म्हणजे यांचं प्रनाव कळलं. प्राण, अपान, उदान, समान, व्यान कळलं. ते काम काय करतात, कुठे असतात, तर हे प्राण जे आहेत ते हृदयामध्ये राहतात आणि ते भूक तहान याचं कार्य ते बघतात. दुसरा आहे जो अपान, माहिती आहे आपल्याला अपान वायू, तो गुद आणि शिस्न म्हणजे अधोमार्गामध्ये खालच्या शरीराच्या खालच्या भागामधून मलमूत्र विसर्जनाचं जे काम आहे ते ते बघतो तो प्राण. समान जो आहे तो नाभीमध्ये असतो. आपल्या शरीरामध्ये घेतलेल्या अन्नाचं पचन करणं, ते सगळे रस सगळीकडे पोचवणं, हे जे काम आहे ते काम हा प्राण करतो, ज्याला समान असं म्हणतात. आणि उदान आहे हा कंठामध्ये असतो. श्वास उच्छ्वास ही त्याचं कार्य आहे. आणि मृत्यूसमयी सूक्ष्म देह याच्या मदतीनं स्थूल देहाच्या बाहेर पडतो असं आपलं शास्त्र सांगतं. एक लक्षात घ्या, शस्त्र बाहेर पडतो म्हटल्यावर माणूस गेल्यानंतर त्याच्या नाकात कापूस घालतात कानात, का तर त्यातून श्वासोश्वास बंद पडलाय, ही बाहेरची हवा आत भरली जाऊन शरीर फुगू नये म्हणून तिथे कापूस घातला जातो. साधी गोष्ट. दुसरी गोष्ट पाचवा जो आहे तो व्यान, आणि तो म्हणजे आपले सांधे. किती सांधे आहेत आपल्या शरीरात, ते सगळे सांधे कार्यान्वित करण्याचं काम जो आहे तो हा व्यान हा प्राण करतो. हे 5 महत्वाचे प्राण आहेत आणि ते महत्वाचं काम बजावतात. पण त्याच्याच बरोबर 5 उपप्राण सुद्धा आहेत. काय आपल्या शरीराची सिस्टीम आहे आणि कशी त्यांनी नियोजित केली आहे हे खरोखर आश्चर्य वाटावं असं बघायला लागल्यानंतर येतात. नाग, कूर्म, धनंजय, देवदत्त आणि कृकल असे 5 उपप्राण आहेत. तो नाग हा जो आहे तो सहज उद्गार जो आपण म्हटलं, अरेच्छा सहज उद्गार आहे, अरे बापरे, हे सगळे सहज उद्गार जे आहेत ते हा नाग हा उपप्राण काढतो. दुसरा कूर्म जो आहे तो पापण्यांची उघडझाप. डोळ्यासमोर कुठलीही गोष्ट जर आली तर प्रतिक्षिप्त क्रियेसारखी पापण्याची हालचाल होऊन डोळ्यांचं संरक्षण केलं जातं. कोण करतं? आपण करतो, जाणीवपूर्वक करतो, तर तो कर्म करतो तो कूर्म. धनंजय म्हणजे शरीराला पुष्टी देणं, पोषण करणं, आणि म्हणूनच मृत शरीरामध्ये हा फुगवतो, म्हणून तो फुगू नये म्हणून कापूस घातला जातो. दुसरं देवदत्त, जांभई आपल्याला येते सहज लीलया, सांगून येत नाही, येते. आणि अशी जी येते त्याचं काम, त्याचे कार्य करणारा कोण आहे तो तो देवदत्त. आणि कृकल म्हणजे शिंकणं. ही कामं ही 5 प्राण आणि 5 उपप्राण आपल्या शरीरामध्ये करत असतात. कसलीही जाणीवपूर्वकता आपल्यापाशी त्यांच्याबद्दल नसते. हे आपल्या लक्षात येईल की त्याचं कार्य किती निश्चलपणाने आणि अखंडपणाने चालू आहे, काहीही आपल्याला त्याची वार्ता सुद्धा नसते. हे 5 प्राण झाले. आणि आता नंतर जे आहेत ते 5 विषय आहेत. कुठले 5 विषय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय आहेत. रूप हा डोळ्यांचा विषय आहे. रूप, रस, शब्द, स्पर्श म्हटलं मी, शब्द हा कानाचा विषय आहे, शब्द हा कानाने ऐकतो आपण आहे. शब्द स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. रूप हा डोळ्याचा विषय आहे. रस हा रसनेचा म्हणजे जिभेचा विषय आहे. आणि गंध हा नाकाचा विषय आहे. असे त्याचे त्याचे म्हणून विषय ठरलेले. आणखीन एक पंचक आहे ते म्हणजे अंतःकरण पंचक. थोडस आधी ह्याच्या आपण बघितलं होतं बघा. अंतःकरण पंचक बघत असताना, मागच्याच वेळेला हे बघत असताना हे थोडं बघितलं होतं. आता थोडं सूक्ष्मतेनं घेते आणि पुढे जाऊया. हे अंतःकरण पंचक आपल्याकडे आहे ते कसं आहे आणि कसं बसवलेलं आहे. तर मुळामध्ये आपलं जे अंतःकरण आहे ना ते शुद्ध, शांत, स्थिर असतं.
पण त्याच्यामध्ये शांत स्थिर असं त्याच्यात केव्हा तरी चलबिचल होते, हालचाल होते. चलबिचल होते म्हणजे हालचाल होते. आणि ही हालचाल जेव्हा होते शुद्ध निर्विकार किंवा विकार नसलेल्या केवळ अस्तित्वाची जाणीव असलेल्या मनात जेव्हा हालचाल सुरू होते, तेव्हा त्याच्यात जे बदल होतात त्याला म्हणतात, आधी म्हणतात संकल्प, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार आणि अंतःकरण पंचक, असं त्या पंचकाचं नाव आहे. मन आहे. मन काय करतं? संकल्प विकल्पनात्मका वृत्ती मनाहा. आपल्या मनात एखादा विचार उठणं त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि ती वृत्ती उठणं ही मनामध्ये संकल्प उठणं, हे करू की नको करू. आणि एक शास्त्र असं सांगतं की ज्या क्षणी संकल्प उठतो ना त्या क्षणी विकल्प त्याला छेद देतो. मी आज प्रवचनाला जाऊ का जाऊ का म्हणेपर्यंत म्हणतो नको, आज सिनेमा छान आहे, रविवार आहे ना, नको. पण नंतर बुद्धी निर्णय घेते आणि नाही, हे ऐकायचे. आता हे काम कोण करतं? तर संकल्प विकल्पनात्मक वृत्ती मना. मन आधी मुळामध्ये वायू तत्वाचं म्हणजे चंचल आहे, त्यामुळे मनात संकल्प ज्या क्षणी निर्माण होतो त्या क्षणी त्याला विकल्पत छेद देतो आणि मग चित्तामध्ये त्याची धारणा होते आणि मग बुद्धी निर्णय घेते. अशी प्रक्रिया सगळी आपल्या मनाच्या संदर्भामध्ये चालती. म्हणून संकल्प विकल्पनात्मक वृत्ती मना असा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. म्हणून सहसा आपल्याकडे असं कमी संकल्प करावेत, कारण संकल्प केला की त्याच्या पाठीमागे धावणं आलंच. आपण संकल्प केला की विकल्प छेद देतो, चित्त धारणा करते आपण त्या संकल्पाच्या पाठीमागे. म्हणून जीवा ब्रह्मत्व म्हणजे स्थैर्य आहे संकल्पलोपी. कमीत कमी संकल्प करावेत, संकल्पाच्या मागे धावू नये, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. असं मनाचं जे काम आहे संकल्प विकल्पनात्मक वृत्ती, मंतर आहे ते चित्त धारणा करणं, अवधारणात्मिका वृत्ती चित्त हा, अशी व्याख्या आहे. आश्चर्य ह्याचं वाटतं की या सगळ्या घटकांच्या व्याख्या अतिशय सूक्ष्मतेनं छान बसवून दिलेल्या आहेत. धारणा करणं, एखादी गोष्ट मनाने घेतली की तिला धरून ठेवणं, धारणा करणं हे चित्ताचं काम आहे. म्हणून अवधारणात्मिका वृत्ती चित्ता धरून ठेवतो. आणि असं धरलं की त्याच्याबद्दलचा निर्णय कोण घेतं, हे करू का नको करू, निश्चयात्मका किंवा निर्णयात्मका वृत्ती बुद्धी. ही बुद्धिवृत्ती आपली जी आहे ती निर्णय घेते, हे करावं की न करावं सारासार विचार करून ती हे करते. आणि ह्या चौघांचं काम आहे. त्याच्यानंतर आहे तो अहंकार. अहम अहम कारयती इति अहंकार. हा अहंकार आपला इतका सूक्ष्म आहे पण तो इतका बलशाली आहे की तो प्रचंड काम करत असतो अखंड. मी ढ आहे हाही, मी हुशार आहे हा जसा अहंकार आहे ना, आपल्याला असं वाटतं चांगल्या बाबत बोललं तरच तो अहंकारी. नाही, मी ढ आहे हाही अहंकार आहे. मी बुटकी आहे, मी काळी आहे, मी गोरी आहे, काय म्हणाल ते, हे सगळं अहंकार. म्हणून व्याख्या अशी आहे, जिथे जिथे मी अहम अहम म्हणते तिथे तिथे अहंकाराचा रंग आहे. अहम अहम कारयती अशी ही अहंकाराची व्याख्या आपल्याला दिली जाते. आणि हे सारे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. स्थूल देहाचे घटक आपण बघितले, पंचमहाभूत आणि त्रिगुण. पण हे सूक्ष्म देहाचे हे घटक आहे, मन चित्त बुद्धी आणि अहंकार. आणि मानवाची शरीर रचना थोडक्यात ही अशी आहे आणि ह्याच्याप्रमाणे काम चालत असतं. आश्चर्य याचं वाटतं की सगळ्या छोट्या छोट्या सूचना आपण जागृत नसून सुद्धा आपल्याला मिळतात आणि त्या हुकूम आपण ही कामं करतो. कारण ही जी घटक द्रव्य आहेत, ही जी कामं करणारी लोक म्हणजे घटक आहेत, ते इतके परफेक्शनिस्ट आहेत की ते अतिशय व्यवस्थित काम आपलं करतात. म्हणून सूक्ष्म देहाचे घटक हे 5 आहेत. या 5 घटकांचा हा भाग आपण बघितला किंवा थोडक्यातच बघायचा होता तो बघितला. आता पंचकोशांचा विचार आपल्याला प्राधान्याने आज करायचा आहे. मुळामध्ये कोश म्हणजे काय असा प्रश्न मनामध्ये येतोच. कोश म्हणजे आवरण किंवा गवसणी असं ज्याला म्हणतात. मगाशी गणेशदादांनी सांगितलं की आपलं आत्मस्वरूप जे आहे, आपला कुटस्थ जे आहे, ते काही ना काही कारणांनी झाकलेलं आहे. आणि ते कशाने झाकलेलं आहे तर ते ह्या पंचकोशांनी झाकलेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्या अनुभवाला येत नाही. या पंचकोशांचा निराश मनाने आपण जर करू शकलो तर ते आपलं स्वरूप
तुझे आहे तुझं पाशी, तुला आपल्याला त्याची जाणीव होईल, कळेल, अनुभवाला येईल आणि मग आनंद जो आहे तो आपल्याला अपरिमित मिळू शकेल. म्हणून या पाचकोशांचं आपले जे स्थिर ह्याच्यामधले स्थिर 3 देह जे मी म्हंटल ते 3 कुठले? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. 4 देह आहेत महाकारण, पण ह्या 3 देहांमध्ये हे 5 कोश बसवलेले आहेत. आपला स्थूल देह जो आहे तो हाडामासांचा, आणि हा हाडामासांचा जो स्थूल देह आहे त्याच्यामध्ये पहिला अन्नमय कोश त्याच्यामध्ये आहे, आणि बाकीचे आणखीन 3 कोश जे आहेत, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, हे 3 कोश त्याच्यानंतरच्या शरीरामध्ये किंवा याच्या शरीरामध्ये बसलेले सूक्ष्म शरीरामध्ये. स्थूल देहामध्ये हा देह झाला, हाडामासांच्या ह्याच्यामध्ये अन्नमय कोश, आणि सूक्ष्म शरीरामध्ये हे 3 आहेत, आणि कारण देहामध्ये विज्ञानमय कोश नाही, तो विज्ञानमय ह्याच्यामध्ये चौथा जो 5वा कोश आहे आनंदमय कोश, तो तिथे आहे. आणि तिथे तो आनंदमय कोश कसा आहे ते आपण थोडं सविस्तर बघितलं की लक्षात येईल. लक्षात घ्या, हे सगळं जे शास्त्र आहे ना, हे थोडंसं किचकट म्हणूया असं, की बारीक सूक्ष्म बारकाव्यानिशी बघायला लागतं, लक्षात ठेवायला लागतं, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करायला लागतो, तरच ते पक्क मनामध्ये होतं. नाहीतर घोटाळा होतो किंवा काय नक्की काय हे कळत नाही. मग स्थूल देहामध्ये एकच कोश आहे, कुठला? अंतःकरण कोश. अंतःकरणामध्ये कुठला आहे तर अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे काय? स्थूल हाडामासांच्या शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात. हे हाडामासांचं जे शरीर आहे स्थूल, तो दिसतो, हा एकमेव कोश आपल्याला दृश्यमान आहे, दिसतो, कारण माणसाच्या शरीराचा आकार जसा आहे, माणसाच्याच काय कुठल्याही प्राणीमात्राच्या शरीराचा आकार जसा आहे तसा त्या कोशाचा आकार आहे, आणि म्हणून तो दोष आपल्याला दिसतो. एक लक्षात येईल, हे शरीर वाढण्यासाठी, वापरण्यासाठी, उपयोगात आणण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचं अन्नसेवन करायला लागतं, आणि त्या अन्नसेवनामध्ये खूप प्रकार आहेत. ते सगळे जिभेवर अवलंबून आहेत. आपला सगळा जो आहे तो सगळा जिभेचे चोचले आहेत. मुळामध्ये आपलं शास्त्र असं सांगतं की आपण साधा सात्विक असा आहार आणि मित, सगळ्यात महत्वाचं आहे, सात्विक करावा, साधा करावा आणि मित आहारी असावं. खूप जेवलं तर जडत्व जसं येतं तसं झोपही येते, म्हणजे आळस येतो. म्हणून मित आहारी असणं खूप महत्वाचं आहे. आणि साधं सात्विक, आपल्याकडे तुम्हाला माहित असेल नवरात्र सुरू आहे, कधीही कुणाकडे किंवा आपल्याकडे जेवायला बोलवलं तर सात्विकतेचं उदाहरण म्हणजे पहिला वरण भात साधं किंवा गोडवरण म्हणतात तसं गोडवरण तूप भात अत्यंत सात्विक आहे, ज्यात प्रथिनं आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत, तूप आहेत, सी विटॅमिन आहे, हे सगळं आहे, अतिशय सात्विक आहे ते. त्यामुळे आपल्याकडे आहार हा सात्विकच असतो, असावा आणि असायचा. आजकाल मात्र असं लक्षात येतं की माणसं जिभेच्या चोचल्यासाठी नानाविध पदार्थ खातात, आणि मुळामध्ये हे नाना पदार्थ, पेय हे आपल्या वासना हवं हे पाहिजे, चमचमीत पाहिजे, तिखट मिठाचं काहीतरी चटपटीत पाहिजे, भाषा आहे आपली. आणि हे असल्यामुळे हे आपल्या या आत्मस्वरूप माझ्या ठिकाणी जे सच्चित आनंद रूप आहे ते साधं सात्विक आहे, त्याच्याकडे वळणं कठीण जातं, कारण सगळं आयुष्य ह्या खाण्यात जातं, दिवसभरातला किती वेळ. म्हणून साधकांना साधा सात्विक आहार सांगितलाय, जो मिथे जिभेवर परिपूर्ण ताबा न ठेवणं म्हणजे जीवानं त्या कोशामध्ये, अन्नमय कोशामध्ये अडकण्यासारखं आहे. एक उदाहरण डॉक्टर काकांनी ह्याच्यात दिलंय आणि आपणही अनुभवतो. आपण लग्नाकार्यात गेलो, आजकाल तर फारच, किती पदार्थ असतात, किती प्रमाणात असतात, किती खावेत आणि आपण किती खाऊ शकतो, मित आहारी. म्हणून म्हटलं लग्नाकार्यामध्ये आणि आजकाल तर बाकीच्या काही याच्यात विविध स्टॉल्स ठेवण्याचा जो प्रकार नव्याने आलाय, आणि तो स्पर्धेच्या पातळीवर, इकडे जायचं नाही मला, पण अन्न कसं किती सेवन करावं ह्याच्यासाठी तो अन्नमय कोशामध्ये दडलेला जो परमात्मा आहे त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यात अडकायचं नाही. त्या अन्नमय कोशात किती स्टॉल्स असतात, सगळ्या स्टॉल्सवरचं सगळं थोडं तरी मी खाऊ शकणार आहे का? नाही जायचं. त्याला आपल्याला बाधित व्यावृत्ती, त्याला बाजूला सारता आलं पाहिजे, मोह त्यातला जो आहे तो बाजूला सारता आला पाहिजे, आणि जिभेवर ताबा असला पाहिजे.
कितीतरी लोकांचा असतो आणि कितीतरी लोकांचा नसतो. खरं म्हणजे बहुतांशी लोकांचा नसतोच, पण काही लोकांचा असतो की नाही मी हे खात नाही, हे मला खाऊ नये, हे मी या तऱ्हेचं जे आहे असं वाटणं म्हणजे अन्नमय कोशात अडकणं आहे. आणि ते अडकणं नको म्हणून अन्नमय कोशामध्ये अडकणाऱ्यांचं जीवन म्हणजे अन्नावर किंवा जिभेवर. एक उदाहरण सांगते. पांडेचरीला अतिशय सात्विक जेवण असतं. तिथे तिखट मीठ मसाले हे काहीही नसतं. साधं एक तर दुधी भोपळा आपला अतिशय पौष्टिक आहे. आपल्याकडच्या भाज्या अतिशय चविष्ट आहेत. त्या भाज्यांच्या पोळी, त्यात रस, मीठ, हळद जे काय असेल ते, खूप मसालेदार नाही, दही छान, अशा तऱ्हेचं साधं सात्विक. पण माणसं तिथे गेल्यानंतर बरोबर चटणी लोणची घेऊन जातात किंवा बाहेर जाऊन चटपटीत काहीतरी खात. नाही बाई, ते सौम्य जेवण काही आपल्याला आवडत नाही. आपल्याला आवडत नाही. का नाही आवडत? खरं म्हणजे सौम्य सात्विक साधं असं जेवलं तर, आणि हे जेवलं तर तो अन्नमय कोश जो आहे तो आपला झाकला गेलाय, तो बाजूला होऊन कदाचित आपल्याला त्या स्वरूपाचं लक्षात दर्शन होऊ शकेल. दुसरा जो आहे तो अन्नमय कोशाचा आणखीन एक भाग लक्षात असा येतो की मी जन्माला येण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर अन्नमय शरीर नसतं. हे शरीर नसतं, पण देहाला येण्यापूर्वी देह काळी आणि देहानंतरही आत्मतत्व म्हणून कायम आहे, ते राहणार आहे. हा देह आलाय. आता मी म्हातारी झाली आहे, पण मी छोटी होते, बालिका होते, नंतर तरुणी झाले, नंतर प्रौढा झाले आणि म्हातारी झाले. आणि मग हे सगळे देह जे आहेत ते सुरुवातीचा जो आपण पाहिलं, जो स्थूल देह मला मिळालाय, त्या स्थूल देहाच्या संदर्भामध्ये 6 विकार प्राधान्यानं आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. या 6 विकारांच्याच मार्गाने आपण जातो. म्हणून ह्या 6ही विकारांमध्ये मी कायम आहे. आता देह म्हातारा झालाय का मी म्हातारी झाली आहे? मी नाही म्हातारी झाले, माझं चैतन्य नाही म्हातारं झालं, माझा देह म्हातारा झालाय आणि जाणार आहे तो सुद्धा देह. म्हणून ही सहजता जर आपल्या आली ना निश्चयाला की मी देह नाही, जे जे माझं ते ते मी नाही, हा तर संकेत त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. जे जे माझा देह माझा हात म्हणजे मी नाही. मग हे जर असेल आणि या निश्चयाला जर सहजता आली तर अन्नमय कोशाचा निराश आपल्याला करता येतो. तो सांभाळायचा आहे, तो व्यवहारातही सांभाळायचा आहे आणि परमार्थामध्येही सांभाळायचाच आहे, जपायचा आहे. त्याला एकच आहे, स्थूल देह किंवा अन्नमय कोश अचेतन असल्यामुळे त्या तो आत्म्यापेक्षा भिन्न आहे. त्याच्या आहारी न जाता मला हे बाजूला सारता आलं पाहिजे. म्हणून अन्नमय कोश जो आहे तो दूर. शरीर आयसे यंत्र आणिक नाही दुजे, यातही सांभाळायचं आणि त्यातही, पण माफक. सगळ्याचीच अति सर्वत्र वर्जये, तसं माफक प्रमाणामध्ये आपण आहार घेऊन तोही सात्विक घेऊन करायचा आहे. आणि दुसरा जो आहे तो, आता हे जे आहेत अन्नमय कोश, प्राणमय कोश ह्याच्यामध्ये आहे की हा प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे जे आहेत हे तीनही आपल्याला पुढच्या देहामध्ये अडकलेले दिसतात. तर हे त्याच्यामध्ये आहे काय तर पंचप्राण आणि 5 कर्मेंद्रिय. साधं आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जेव्हा आपण म्हणतो, कर्म करतात ती कर्मेंद्रिय आणि ज्ञान मिळवतात ती ज्ञानेंद्रिय. म्हणून पंचप्राण म्हणजे प्राणापान उदान समान आणि व्यान, आणि 5 कर्मेंद्रिय हात पाय जी हा कर्म करतात ती सगळी. आता ही लक्षात असं येतं की व्यायामपटू, कसरतपटू किंवा शारीरिक काही परिश्रम करून करणारे हटयोगी किंवा पहिलवान किंवा खेळाडू कुणीही, हे जे असतात ना, हे कर्मेंद्रिय यांच्या कौशल्यपूर्व उपयोग करतात आणि कौशल्यपूर्ण उपयोग करून सामर्थ्य मिळवतात, डौलदारपणा मिळवतात, कीर्ती मिळवतात, मान मिळवतात, धन मिळवतात. आणि हे मिळवून स्वास्थ्य मिळवतात. अर्थात धन मिळालं की स्वास्थ्य त्याच्याबरोबरच येतं. पण आणि समाधान संपादन करायचा प्रयत्न करतात. पण होतं असं की त्या पलीकडेही आत्मतत्वाचा आत्मानंद काहीतरी आहे, ही गोष्ट त्यांचा विचारच त्यांच्या मनामध्ये येत नाही. प्राण आणि कर्मेंद्रिय यातच त्यांचं मन गुंतून राहतं आणि हाच अडथळा असतो. आपला मन जर या सगळं आबादी आहे हो, सगळं छान आहे, कशाला जायचं, तुमचा देव तुम्ही कुठे आहे म्हणता. मागे मी एकदा बिरबलाची गोष्ट तुम्हाला सांगितली होती की तो कुठे आहे, काय करतो आणि कसा शोधावा.
तो माझ्याच जवळ आहे, माझं स्वरूपच आहे. पण मी ते स्वरूप माझं बघायला जातच नाही, कारण बाह्य विषयांमध्ये इतकी अडकलेली असते आणि अशी अडकलेली मी त्याच्याकडे बघायला जात नाही. म्हणून कसरतपटू, प्राणमय कोशामध्ये हे कसरतपटू आणि सगळे लोक अडकतात. पुढचा जो आहे मनोमय कोश, तो मनोमय कोश 5 ज्ञानेंद्रिय आणि मन. मन मगाशी म्हटलं मी वायू तत्वाचं आहे आणि ते 5 विषयांच्या मागे अखंड धावत असतं. शब्द स्पर्श रूप रस गंधा पाठीमागे, कान नाक डोळे जीभ त्वचा जिभेचं, ह्याच्या पाठीमागे ते धावत असतं. म्हणून आपण बघितलं तर आपलं खाणं हे जिभेचे चोचले असतात. पोटाला खरं म्हणजे काहीही कळत नाही. कळतं कुणाला? 1.5 इंच जिभेला. आणि तिच्यासाठी आपण पोटाला नको असलेलं खावं का? हा मनाने विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आणि मन मिळून मनोमय कोश होतो. तो तुम्हाला म्हटलं तसं दुसऱ्या देहामध्ये आहे. आणि मनाला विश्वातून नाना प्रकारचे आनंद ज्ञानेंद्रियांकडनं मिळतच असतात. काही पाहून, काही ऐकून, काही वाचून, काही अभ्यासून. आणि ह्या सगळ्यांच्या विषयांच्यामुळे सामान्य माणूस अत्यंत विषयासक्त होतो. विषयासक्त शब्द आपण थोडा चुकीच्या मार्गाने वापरतो. तसं नाहीये. हे पंचविषयासक्ती ही विषयासक्त शब्दामध्ये आहे आणि तो अविवेकी होतो. विवेक म्हणजे निवडणं, योग्य योग काय, अयोग्य काय, सारासार विवेक. आणि आत्मतत्वाच्या प्राप्तीला हा खूप मोठा अडथळा होतो, की आपण या विषयांमध्ये गुंतून राहतो. आणि हे गुंतून राहिल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षातच येत नाही की हे विकार आपल्याला पळवतायत. काहीतरी ऐकावं, काहीतरी पाहावं, काहीतरी खावं. या व्यतिरिक्त किती वेळ आपण साधनेसाठी देतो शांत बसून. माझ्या अंतर्यामीच जो आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. भ्रांत माणसाला सगळी कामना जी असते ती विषयांच्या संदर्भामध्ये, त्या विषयांच्या पाठीमागे माणूस फिरत राहतो. सगळं आयुष्य स्थिरता आणि शांतता येऊन कशासाठी? आपल्या अंतर्यामी असणाऱ्या त्या चित्तत्वाचा अनुभव घेण्यासाठी. म्हणून तुकाराम महाराजही म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. जन्माला येऊन या विषयांच्या दारोदार फिरून नका फजित हो तुमच्या आत्मसुखाचा. म्हणून मने हे ज्ञानेंद्रियांकडेही धावतं. मुळामध्ये ही जी सगळी ज्ञानेंद्रिय दिली आहेत ना आपल्याला, ही बहिर्मुख आहेत बाहेरून ज्ञान मिळवण्यासाठी. आणि काका खूपदा एक शब्द वापरतात की वख, हे पाहावं, ते करावं, हे चाक. ही जी बाहेर धावण्याची वृत्ती आहे ना, ती मनामुळे आहे त्याची. कारण तो मनोमय कोशच आहे, त्याचा दोष नाहीये याच्यामध्ये की ते धावतंय बाहेर. पण ते मला आवरत नाही, हा माझा दोष आहे. कारण पुन्हा इथे संहित आपल्याला सिद्धांत असं सांगतो की वन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. धावणारही मनच आणि आवरायला मदत करणारही मनच. या मनाचे एकनिके देखलिया गोडीच्या ठाया सुके. त्याला जर तुम्ही गोडी लावली, आपण, तुम्ही नाही म्हणणं, आपण गोडी लावली तर ते बरोबर त्या ठिकाणी स्थिर होतं. त्याचं बाहेरचं धावणं कमी होतं, थांबतं. हळूहळूच ही प्रक्रिया करायची आहे. साधना ही गडबडीनं करणारी आणि तातडीनं करणारी गोष्टच नाहीये. हळूहळू सावधानतेने आपण त्याला अंतर्मुख करायचं. आणि हे अंतर्मुख केल्यानंतर ते आतमध्ये वळलं तर अंतर्यामी त्याचा आपल्याला अनुभव, प्रचिती येऊ शकते. आणि ही शक्ती आपल्यामध्येच आहे, बाहेरून कुठून आणायची नाहीये, ती आपल्याला आतमध्येच आहे. आणखीन चौथा जो आहे तो ज्ञानमय कोश. 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. बुद्धी ज्ञानेंद्रियांच्या आणि मनाच्या सहाय्याने पुष्कळ माहिती मिळवते, खूप माहिती मिळवते. काय करते ही? आता इथे वरच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कला आत्मसात करणारी मंडळी आहेत मनोमय कोशाच्या ह्याच्यात, ती सगळी. आणि त्या कलेतच आनंद मानतात की त्यातच सगळ्यात मोठा आनंद आहे, ब्रह्मानंद तिथंच आहे. त्याच्या पलीकडे ही गोष्ट लक्षातच येत नाही. गाता गाता एखादा क्षण येऊ शकतो की जिथे मध्यंतरी शरयू दातेचं गाणं अवघा रंग एक झाला, काही वेळेला गायक सुद्धा अशा याला स्पर्श करतात आणि तिथे ते क्षणिकच असतं. पण तिथे हा जो आहे, हा मनोमय कोशच कारणीभूत ठरू शकतो. विज्ञानमय कोश म्हणून
5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. वरती होती 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, आणि इथे आहे 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. बुद्धी ही होते, आणि ह्या जीवनामध्ये बुद्धी रमते. नाना कला, विद्या, व्यासंग, कसलाही अभ्यास असू देत, काही असू देत, कसलाही व्यासंग, त्याच्यामध्ये बुद्धी रमते. का बुद्धी रमते? बुद्धीला खाद्य मिळतं, आणि असं खाद्य मिळालं की आनंद. एखादी गोष्ट आपल्याला कळत नसली आणि आपण पुन्हा पुन्हा वाचली आणि ती समजली की आनंद मिळतो ना. तो आनंद मिळतो, पण तो बुद्धिगम्य आनंद असतो, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्या पलीकडे पुन्हा आनंद आणू शकेल ना? त्या आनंदाच्या मागे मी जायचा, आणि ह्याच जीवनामध्ये तो परमानंद आहे असं वाटून या कलांच्या मध्ये तो अविनाशी त्या आत्मस्वरूपाला विसरतो, की ह्याच्या पलीकडे कुठेतरी आत्मस्वरूप असलंच पाहिजे. मुळामध्ये ह्या ज्या कला आहेत ना सगळ्या, या कलांच्यामुळे स्वतःला आनंद मिळतो, समोरच्याला आनंद मिळतो, आणि त्यांनी केलेल्या कौतुकाने आणखीन माणूस भारावून जातो आणि वाटतो हेच खरा आनंद आहे. परमानंद हाच असावा. आणखीन काय परमानंद ब्रह्मानंद असू शकेल? पण त्याच्या पलीकडे आहे. शास्त्र असं सांगतं की पंडित, कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, वक्ते, हे सगळे जे आहेत ना, तंत्रज्ञ, हे सगळे जीवनभर यातच रमून राहतात. चित्रकारांनी प्रदर्शन बसवलं, भरवलं, कलाकारांनी काही केलं, लेखकांनी काही लिहिलं, त्याचं कौतुक झालं, तर हाच परमानंद आहे. नाही, आहे आनंद, पण तो परिमित आहे, अपरिमित नाही, आणि अपरिमित आनंद माझ्या आतच आहे. म्हणून हा कोश ओलांडला, हा विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश, आणि हे जर मी ओलांडले, मुळामध्ये ओलांडायचे म्हणजे बाधित करायचे, आणि हे करून ह्यात आनंद नाही. आनंद आहे पण क्षणिक आहे. किती वेळ टिकतो? या तऱ्हेनं केलेल्या कौतुकाचा, आनंदाचा किती वेळ भाग टिकतो? तर कायम टिकणारा काय भाग आहे? तुकाराम महाराजांच्या मध्ये काहीही अहिक नसताना आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणू शकले. तो जो आनंद आहे तो स्वतःच्या आपल्याही ठिकाणी आहे, आणि तो आनंदाचा भाव आपण आपण अनुभवायचा आहे. आणि तो अनुभवायचा असेल तर हा कोशही आपल्याला बाधित करता आला पाहिजे, त्याची व्यावृत्ती करता आली पाहिजे, त्याचा निराश करता आला पाहिजे. तो कोश जाणार नाहीये, कोश राहणारच आहे, कारण ते काम आहे. बुद्धीचं, मनाचं, प्राणांचं काम आहे. ती कामं करू देत, पण ती कामं करत असताना आपण जर जागरूकता दाखवली आणि त्यांना तिथे थोपवलं आणि त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न केला, तर कदाचित आपल्याला ह्या आनंदापर्यंत पोहोचता येईल. आणि तो आनंद वस्तूत नाही, दिसण्यात नाही, तो अपरिमित आनंद अत्यंत शांत असण्यात आहे. खूप शांत असण्यामध्ये आहे, एकांतात आहे. तो अनुभव घेऊन पाहिला, कधी चाखला, तर त्याची गोडी कळेल आणि होईल. 5वा कोश जो आहे तो आनंदमय कोश. आपण 4 कोश बघितले: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आणि विज्ञानमय शब्दात विज्ञान शब्द आला, तर विज्ञान म्हणजेच शास्त्र, आणि शास्त्राची व्याख्या आपण सांगितली होती, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनी सिस्टीम इज अ सायन्स. हे सिस्टमॅटिकली आपण बघितलं ते सायन्सच आहे. तसं हेही विज्ञानमय कोश, त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येणं. आनंदमय कोश आहे. कारण शरीर जे आहे, स्थूल झालं सूक्ष्म, कारण शरीर जे आहे तिथे अज्ञानाचा भाग जिथे जास्त आहे, त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. गाढ झोपेमध्ये आपल्याला खूप सुख वाटतं बघा. खूपदा आपण असं म्हणतो की तुम्ही म्हणता एवढा पाऊस पडला, मला काही कळलं नाही, मला इतकं बरं वाटलं, गाढ झोप लागली होती, काही कळलं नाही, पण खूप बरं वाटतंय उठल्यावर. झोप झाल्यावर एक तर सगळं शरीर मन शांत होतं विसाव्याने, म्हणूनही बरं वाटतं, आणि आत्मसुख आपल्या अंतर्यामी जे आहे तेही अनुभवाला येतं. म्हणून खरं सांगायचं म्हणजे त्यामुळे आनंद होतो. आणि त्यामुळे अविद्येचं म्हणजे कारण देहाचं उल्लंघन करावं असं जीवाला वाटतच नाही. हा अनुभव येऊन सुद्धा गाढ झोपेमध्ये जे सुख मिळतं ते सुख मला जागृतीत सुद्धा मिळावं, हे सगळं शांत करून, असं वाटत नाही. अविद्येचं झाकण गेलं की ज्ञानरूपच आहोत, ती वाटत नाही. म्हणून पंचकोशांचा जो विचार आहे तो सूक्ष्मपणाने, शांतपणाने समजून घेऊन, चांगला विचार करून, त्यांच्या पलीकडे कुटस्थ स्वरूप आत्मा, कुटस्थ किंवा ज्याला ऐरण असाही शब्द आहे, कुटस्थ, स्थ तिष्ठती राहणारा, कुट आतमध्ये राहणारा, कुटस्थ आत्मा साधकाने ओळखायला हवा.
याच्यासाठी एक आणखीन भाग असा आहे, तो कुटस्थ किंवा आत्मस्वरूप, ते कशातच भाग घेत नाही. जसं आयरण आहे, दागिने घडते, ती लोखंडाच्या ह्याच्यात असते आणि सोनाराकडे असते आयरण छोटी, ती ती आयरण असल्याशिवाय दागिना घडत नाही. तसं आपल्याकडे ह्या कुटस्थ आत्मा असल्याशिवाय आपला देह चालणार नाही. तो आहे म्हणून होतंय, पण तो भाग घेत नाही कशात. तो आहे, त्याचं नुसतं अस्तित्वच आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. म्हणून साधकाने हा जो कुटस्थ आहे, स्वरूप आत्मा आहे, तो ओळखायला हवा की तो आहे, सदैव आहे, आणि तो ओळखायला हवा. हेच आपलं उद्दिष्ट आहे, की तो ओळखायला, आणि तो ओळखला की तो आहे, तेच माझं स्वरूप आहे. सोहम साधना करताना सहा अहम, सहा म्हणजे काय, तेच सच्चित आनंद रूप, ते मी आहे, त्याच्याशी तद्रूप व्हायला हवं. इंद्रियांच्या बरोबर बाहेर धावणारं मन आवरायला हवं, चलबिचल करणारं मन आवरायला हवं, प्राण आवरायला, हे सगळंच या अज्ञानाचं आवरण दूर करायला हवं. आणि हे दूर करायचं असेल तर हे सगळं साधण्यासाठी ही साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. 5 कोशांच्या संदर्भामध्ये आपण हे बघतोय, मनोमय अन्नमय कोशापासून. आता याचा निराश कसा करायचा, तिथे तिथे ते सांगितलंच, पण 5 कोशांपैकी एकही कोश आपलं स्वरूप का नाही, याचा थोडासा विचार केला पाहिजे आपण. नाही स्वरूप मान्य, पण हे विधान झालं, का नाही? आत्मा नाही असं कधीच होत नाही. आपला आत्मा नाही असं कधीच होत नाही. म्हणजे जे नाहीसं होतं तो आत्मा नाही असं असणं शक्य आहे? मग आपला देह जाणार आहे ना, नाहीसं होणार आहे ना. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था सुद्धा, जागृती असेल तर स्वप्न आणि सुषुप्ती नसते, स्वप्नात असू तर जागृती आणि पुढची अवस्था नसते, म्हणजे कुठली तरी एक असते. म्हणजे येतं आणि जातं, तिथे आत्मा नाही ना. ही साधी गोष्ट जर आपल्याला कळली की देहाचं भानच नसतं गाढ झोपेमध्ये आपल्याला, आणि स्थूल देहाचं आणि सूक्ष्म देहाचं भान नसतं, याचाच अर्थ जाणवणाऱ्या जे जे जाणवणार आहे त्यांना त्यांना अंत आहे. मला कळतं, कळतं त्याला आहेच, मला आला म्हणजे तीच आधी मुळामध्ये ते दूर जातं आपल्यापासून. आणि हे गाढ झोपेमध्ये नसणं, तरीही त्या अवस्थेमध्ये सुख आणि अज्ञान दोन्ही असतं. गाढ झोपेमध्ये सुखही आहे आणि अज्ञानही आहे. कसं आहे लक्षात असेल, खूप बरं वाटलं, ही सुखाची भावना किंवा सुखरूपत्वाची आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आनंदाची भावना आहे, की हो मला खूप बरं वाटलं, हा भाव आहे तिथे. पण मला काही कळलं नाही. मग आता मला काही कळलं नाही हे कुणाला कळलं? हे ज्याला कळलं, ज्या तत्वाला कळलं, ते माझं अज्ञानाचं आवरण, म्हणजे तिथे खरं माझं स्वरूप आहे. हे कळणारं कोणीतरी आहे ना. म्हणून आणखीन एक संकेत येतो की होणारं प्रत्येक ज्ञान हे असणाऱ्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर किंवा अस्तित्वावरच कळतं. कुठलंही होणारं ज्ञान, बाह्य जगातलं ज्ञान होऊ दे, असणाऱ्या ज्ञानाच्या आधारावरच ते आपल्याला कळत असतं. म्हणून खूप छान फ्रेश वाटणं हे जे आहे, कळलं नाही हा अज्ञानाचा अनुभव, आणि छान वाटतं हा सुखाचा किंवा सुखरूपतेचा अनुभव आहे असं लागतंय. गाढ झोपेमध्ये स्थूल देह आणि सूक्ष्म देह सुखरूपत्वाचं स्मरण रूपाने आपल्याकडे असतात. स्वप्न रूपाने सुद्धा जागृती आली की कळतं, अरे च्छा हे स्वप्न होतं, तरी ते बऱ्याच वेळाने कळतं. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्या अस्तित्वाचं भान, अस्ति सत्च भान कायम असतं. सांगावं लागतं का हो मी आहे? कधीतरी सांगावं लागतं का की हो मी आहे बरं का? नाही, कायम जाणीव आहे. आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला अखंड आहे. ती कुणाला सांगावी लागत नाही, ती कुणाला दाखवावी लागत नाही, ती कायम आहे. याचाच अर्थ स्थूल सूक्ष्म कारण शरीरे ही जाणवणारी आणि कधी आहेत आणि कधी नाही अशी असणारी आहेत, हे उघड आहे. पण अस्तित्व मात्र कायम आहे. पण हे जे आहे ते येणारं जाणार आहे, आणि येणारं जाणारं जे असतं ते सगळं जे असतं ते ते खऱ्यापेक्षा सच्चित आनंद रूपापासून दूर असतो. याचा विचार नीट करायचा आहे. 3ही देह आणि त्याच्या अंतर्गत असणारे 5ही कोश आपलं खरं स्वरूप नाही याची खात्री होते. सगळे कोश बघितले आपण तर खात्री होते. म्हणून हे स्थूलमध्ये अन्नमय कोश, सूक्ष्मामध्ये मनोमय, प्राणमय आणि विज्ञानमय कोश, आणि कारण देहामध्ये असणारा आनंदमय कोश, आनंद सुद्धा तत्कालिक असतो, कायम टिकत नाही. म्हणून हे सगळे येणारे जाणारे आहेत, आणि येणारे जाणारे असतील तर ते खरं नव्हे.
ते आपलं खरं स्वरूप असू शकत नाही. म्हणून याच्यासाठी थोडासा लय चिंतनाचा विचार. लय म्हणजे त्यामध्ये सामावून जाणं. मुळामध्ये शिव हे तत्व जे आहे ते लय तत्वाचे स्वामीनाथ आहेत. तिथे लय होतो, सगळं नाहीस होतं. मग हे लय तत्वाचे स्वामी आहेत. एका इथे छान उदाहरण आपल्याला लक्षात येतं की लयचिंतन करायचं असेल तर एक लक्षात घ्या, सोन्याची वस्तू आहे, एखादी सोनं आहे आणि सोनाच्या सगळ्या वस्तूंमध्ये सोन्याखुरीच काहीही नसतं दुसरं. त्या वस्तूंमध्ये सोनंच असतं. पण ते वस्तूमध्ये सोनं असतं, पण सोन्यात वस्तू नसतात ना. सोनं निखळ सोनं असतं. जसा प्रकार लक्षात येतो की मातीमध्ये आहे घट, माती आहे आणि मातीमध्ये घट आहे का नाही, आहे, पण तो निर्माण झाल्यावर कळतो. म्हणून कुठल्याही कार्यामध्ये कृती असतेच असते, समाविष्टच असते. आणि ती त्याला अन्वय आणि व्यतिरेक ह्या पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. तो विचार कदाचित झाला असेल. म्हणजे मातीच्या सगळ्या वस्तूंमध्ये अंतर्बाह्य फक्त मातीच असते, दुसरं काहीही नाही. इथे दुसरा एक शब्द येतात, उपादान कारण आणि अधिष्ठान. सोन्याच्या सगळ्या दागिन्यांना अधिष्ठान किंवा उपादान कारण असतं सोनं. मातीच्या सगळ्या वस्तूंना उपादान कारण किंवा अधिष्ठान असतं माती. कापडाच्या सगळ्या कापडांच्या प्रकारांना अधिष्ठान असतं सूत किंवा धागा. हे सहज मग आपलं लक्ष कुठे जातं, पण आपलं लक्ष सगळं नामरूपाकडे जातं, म्हणजे बाह्य गोष्टींकडे जातं. अगदी माणसापर्यंत कापडाच्या, पाणी बघा ना तुम्ही, लाट काय, तरंग काय, लहर काय. ती कविता लिहिली आहे तिने की लहरीला अहंकार निर्माण झाला, लाटेला की लहर तू केवढीशी, पण पाणीच आहे शेवटी, दुसरं काही नाही. तिने ते सांगितलं. तत्वज्ञान कसं व्यवहारात येऊ शकतं. आता तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा आपण सगळे दिसतोय. आपण सगळीही त्या ईश्वराची किंवा परब्रह्माची लेकरं आहोत. आणि आपल्या सगळ्यांमध्ये फक्त नामरूपच वेगळं आहे. नाम घेतलं की रूप डोळ्यासमोर येतं आणि रूप दिसलं की नाम आठवतं. आता उदाहरणार्थ माझ्याशी काही काळ परिचय झाल्यानंतर शैला काळकर म्हटल्यानंतर रूप डोळ्यासमोर येतं आणि रूप समोर दिसलं की कोण आठवायचा कदाचित खूप दिवसांनी मग आठवतं. पण नाम आणि रूप हे आपल्याशी जोडलेलं आहे. पण ते जर वजा केलं आपण सगळ्यांचं आपल्या, तर काय होईल, आपण सगळे एकाच चैतन्याचे आविष्कार आहोत आणि ते चैतन्य आपल्या सगळ्यांमध्ये समाविष्ट आहे. तेच आहे, दुसरं काहीही नाही. म्हणूनच त्या परब्रह्माचा अंश आपण आहोत. हेही दोन उदाहरणांनी सांगितलं होतं. पाण्याच्या थेंबामध्ये पाण्याचे सगळे गुणधर्म असतात. सूर्याच्या कवडशामध्ये सूर्याचे सगळे गुणधर्म असतात. सूर्याचं किरण जातो म्हणजे कुठे, त्यातच. पाण्याचा थेंब जातो पाण्यात. आपण स्वतः जाणार आहोत कुठे, देह पंचभूत मेळावा, शेकी जाईल पंचत्वा. पण मूळ तत्व जे आहे ते मूळ तत्वामध्ये, आणि ते तिथेच जावं ह्यासाठीच आपण साधना आणि प्रयत्न करायला हवी. ते नाही केलं तर पुन्हा जन्म आहेच, वासनांचं गाठोडं ठेवलं तर. म्हणून ते करायला हवं. इथे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. एकदा एक विद्यार्थी शिकून आला आणि शिकून आल्यानंतर वडील त्याला म्हणले, तू असं काही शिकलास का की एक जाणलं असताना सगळं जाणल्यासारखं होतं, असं काही तू शिकलास का? तर तो म्हणला, तुमचा प्रश्नच मला कळला नाही. तर ते म्हणले, सांग, मी उदाहरण सांगतो तुला, उदाहरणाने सांगितलं म्हणजे तुला पटेल. समोर उंबराचं झाड आहे, त्याचं एक उंबर तोडून आणलं त्यांनी. तुम्हाला माहित असेल उंबरामध्ये आत खसखशी सारख्या बारीक बिया असतात. त्यांनी सांगितलं ती त्यातली बी काढ, एक काढली. फोड म्हणले, फोडली. काय आहे म्हणले आत? काही नाही. पण काही नाही असं जे वाटतंय त्याच्यामध्ये सबंध वृक्षाचा विस्तार आहे की नाही? तसं आपलं सगळे शरीर, आपले सगळे पंचकोश सोलून काढा, सापडणार आहे का ते तत्व आपल्यामध्ये? दिसणार आहे का ते? डोळ्यालाही दिसणार नाही. अनुभवाला आलं तर खूप केव्हा तरी साधनेच्या समाधी काळात आलं तर अनुभवाला येईल. पण अनुभवाला आलं तर मी सांगायला असणार नाही, आणि सांगत असेल तर नक्की आलेला नाही अनुभव, हे नक्की. म्हणून ते अनुभवणं तेच होणं, हा जो काय भाग आहे इथे लक्षात असं येईल की तिथे त्यांनी त्याला जे सांगितलं तसं काही नाही आपलं. म्हणून हे सगळे सोलून काढायचे. डॉक्टर काका जीवन व्यवहारामध्ये साध्या साध्या गोष्टींमधनं इतक्या गोष्टी शिकवत असतात न कळत. मध्यंतरी वेगळे 5 कोश त्यांनी सांगितले होते, ते आता मी सांगत नाही, पण ह्या 5 कोशाखेरीज कोश कसे अडकतो आपण कोशात ते सोडू द्या. घरी केळ खात होते आणि केळ खाताना त्यांनी काय सांगावं, सहसा आपण 4च सालं काढतो बघा. तेव्हा त्यांनी बोलता बोलता स्थूल देह,
सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह सोलून काढलं. ब्रह्मच ना, आत्मतत्वच ना. किती साधेपणाने सोपेपणाने आपल्यापर्यंत पोचवायचा त्यांनी प्रयत्न विविध पद्धतीनं, नाना उदाहरणं, नाना दाखले, नाना सिद्धांत, एक नाही गोष्ट, अनेक बाबतीत आपल्यापर्यंत. आणि तरीही आपलं आपल्याला कळत नाही. तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी, भलत्याच ठिकाणी आम्ही शोधत राहतो. हे जर केलं तर लक्षात येईल की आपल्याला हे सगळं जाणवतं. म्हणून आता इथे पुन्हा आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. मगाशी मी म्हटलं लय चिंतन करत असताना हे सगळं मातीमय आहे. घटातले घट कितीही आकार असू देत, ही माणसं किती असू देत, मूळ एकच आहे. इथे फार छान पुढचा विचार त्याने असा दिलाय की हे लयतत्वाचा विचार करत असताना अखिल जे विश्वातले जे पदार्थ आहेत त्या पदार्थांच्याकडे मुळात जायला पाहिजे. आणि हे मूळ चिंतन आपण जर करून ठरवलं तर मूळ काय आहे? पंचमहाभूत. म्हणून पृथ्वी तत्वाचा एक ढीग. पृथ्वी आता आपल्या देहापासून होईल ते सगळं जे जे पृथ्वी तत्वाचं आहे ते पृथ्वी तत्वाचा एक ढीग तयार करायचा. मुळाकडे जायचंय. मग तो जो आहे तो फक्त ब्रह्मच आहे, बाकी काय नाही. अखिल विश्वाच्या मुळाकडे गेलो तर त्याच्याखेरीज काही नाही. म्हणून ती मातीचा ढीग किंवा पृथ्वी तत्वाचा ढीग तयार करायचा, आपतत्वाचा ढीग करायचा, वायू तत्वाचे असे जर गेले तरी फक्त पंचमहाभूत मूळ स्वरूपात राहतील, मूळ स्वरूपामध्ये राहतील आणि हे ढीग समज जातील. म्हणून ज्या ज्या भूताचं जे कार्य ते त्याचं स्वरूप असतंच. त्या भूताचं जे कार्य त्याच्यामध्ये त्याचं मूळ स्वरूप असतंच. मगाशी पाहिलं तसं कार्य आहे माठ, पण मूळ मातीच आहे, बाकी काहीही नाही. म्हणून जगातलं अनेकत्व आणि नानात्व जरी आपल्याला दिसत असलं तरी ते भेद नाहीसे करून वैचारिक दृष्ट्या फक्त पंचीकृत पाच भूत आणि त्याची कारण रूप अशी अपंचीकृत पंचमहाभूत, याचाच पंचीकृत म्हणजे एकत्र केलेली आणि अपंचीकृत म्हणजे वेगळी वेगळी असलेली, त्याच्यासाठी त्याची राहतात. म्हणून जीवाच्या बाबतीत अपंचीकृत म्हणजे शुद्ध स्वरूपातल्या पंचभूतांच्या सत्वगुणापासून जगातली सगळी अंतःकरण बनलेली आहेत. सगळी जी आपली अंतःकरण बनलेली आहेत ती सत्वगुणापासून झालेली आहेत. आणि अंतःकरण बनली आहेत रजोगुणापासून 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय. याचाच अर्थ सूक्ष्म सृष्टी ही सुद्धा अपंचीकृत पंचमहाभूतांपासून झालेली आहे. इथे छान पुन्हा दृष्टिकोन असा येतो की याचा थोडासा विचार आपण करायला हवा. म्हणजे काय? निर्माण होताना आपण असं म्हणतो आकाश आधी निर्माण झालं. जेव्हा ब्रह्माच्या मनामध्ये संकल्प उठला होता तिथेच निर्मितीची सुरुवात आहे. एकोहम बहुस्याम. तेव्हा करायचं असेल तर काहीतरी स्पेस पाहिजे ना, जागा पाहिजे. म्हणून आकाश आधी निर्माण झालं. पण म्हणताना आपण लीलया पृथ्वी आप तेज वायू आकाश असंच म्हणतो म्हणताना, पण मुळात आकाश आधी झालंय. म्हणून पृथ्वी हे जलाचं कार्य आहे. जल आहाळलं आणि पृथ्वी तत्व झालंय. म्हणून पृथ्वी ही जलस्वरूप नाही का झाली? जल हे अग्नीचं कार्य आहे म्हणून ते वायुरूप झालं. अग्नी हे वायूचं म्हणून वायुरूप झालं. वायू हे आकाशाचं कार्य म्हणून आकाश हे रूप झालं. आकाश हे तमोगुण प्रधान प्रकृतीचं कार्य म्हणून प्रकृती स्वरूप. आणि प्रकृती कशी आहे? ही मायेचीच एक अवस्था आहे. मायाच आहे ना, पंचमहाभूत ही मायाच आहे. आणि ही अवस्था म्हणून माया स्वरूप आहे. दिसते, भासते, पण तिला कायम स्वरूपी अस्तित्व नसतं. मायेची व्याख्या करताना जसं म्हटलंय, माया दिसते ना, माया अनुभवाला येते, पण तिला कायमस्वरूपी अस्तित्व असत नाही. ती असते आणि नसते, दिसते, भासते पण नसते. इतकं साधं सोपेपणाने. म्हणून तिला सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय असंही व्याख्येमध्ये स्वरूप दिलेलं आहे. सत म्हणावं तर टिकत नाही, असत म्हणावं तर रोजच अनुभव तिचा घ्यावा लागतो. म्हणून सत विलक्षण, असत विलक्षण, सतासत विलक्षण, अनिर्वचनीय शब्दात सांगता येणार नाही अशी व्याख्येची फोड केली की ते इतकं सोपं होऊन जातं आपल्याला समजायला. त्या शास्त्रीय संकल्पना तर सगळ्या व्याख्येची फोड करूनच आपल्याला समजू शकतात. म्हणून ही माया ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. माया ही त्याची शक्ती आहे आणि ही शक्तिवानापासून वेगळी कधीच नसते.
आपल्यामध्ये सुद्धा ही शक्ती आहे. जगातल्या यच्चयावत गोष्टीमध्ये जी माया आणि शक्ती दिसतीये ती त्याचीच आहे, त्याचंच आहे. म्हणून त्याने निर्माण केलं आणि त्यात तो शिरला. आता शिरला म्हणताना तो त्यात आहेच, शिरायचा प्रश्नच नाही. त्यांनी निर्माण केल्यामुळे ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणून अखिल विश्व शेवटी ब्रह्मचैतन्यच ठरतं सगळं जे आहे. कारण आपणही त्याच्या सारखे आहोत, कारण त्याचाच अंश आहोत. प्रत्येक गोष्ट याची आवाज जगातली त्याचा अंश असल्यामुळे म्हणून ब्रह्मचैतन्य आहोत असं निश्चयाने ठरवायचं आणि सातत्याने विचार केला तर हळूहळू साधनेने खरंच तो ब्रह्मभाव जागृत होऊन आपण ब्रह्मरूपच आहोत हे सगळं गळून पडतं. बाकीचं हे गळून पडणं म्हणजेच निरास, एकतर हेतुपुरस्सर निरास करणं किंवा साधनेनं अनायासेनं ते गळून पडणं. खूप वेळा काका जसं म्हणतात, हातातनं माळ गळून पडली पाहिजे जप करता करता, इतकं तादात्म्य. पण ती झोप आली म्हणून नाही गळून पडता, दोन्हीतलं साम्य सारखंच आहे. पण झोप आली तसं हे कृत्रिमरित्या नाही गळून पडता कामा. तर हा देहभाव आपल्या मनातनं गळूनच गेला पाहिजे. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे चित्त नाही, हे काहीच नाही असा विचार करताना या दोन गोष्टी ज्या सांगितल्या होत्या त्या लक्षात नाही. तो ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वशक्तिमान आहे, ज्याच्या हाती ही सत्ता संबंध नियोजन सोपवलंय. या चलत सृष्टीचं जे नियोजन त्याच्याकडे सोपवलंय, तो जो ईश्वर आहे ती ब्रह्मा विष्णू आणि महेश सत्वरजतमात्मक असणाऱ्या ते नियोजक आहेत, नियोजन करणारे आहेत. आणि म्हणून मला अपेक्षित वेगळं असतं आणि नियोजित त्याच्या नियोजित वेगळंच असतं. त्या सर्वशक्तिमान असणाऱ्या सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला समर्पित शरणागत भावाने आपण पोचायला हवं आणि त्याचं जे नियोजन असेल ते अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत करून मान्य करायला हवं. आपलं एकच आहे, आपल्याला जे दिलं ते मला मान्य नाही. अगं तुला खूप मान्य नाही, पण ते तुझं विहित काय, त्याचं काय करणार मी. ओवीच सांगते, अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, त्याचं मनोगत आहे आणि ते तुझ्या कर्माप्रमाणेच आहे. तुझं जे पूर्वकर्म आहे त्या कर्मानुसार ते आहे, ते तू स्वीकारणं आनंदाने. आणि नुसतं नको, विहित कर्म मी नित्य करावे आस नसो चित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. आपण विहित जे आहे ते आनंदाने स्वीकारायला हवं, नुसतं स्वीकारायला हवं नाही, त्याप्रमाणे आपण काम करायला हवं. म्हणून होणारं ज्ञान, मगाशी मी म्हंटल तसं आपण प्रत्येक गोष्ट त्याच्यातली. आता इथे एक आणखीन लयचिंतनामधला भाग येतो, आपण जो शिकायचा आहे तो लयचिंतनाचा भाग असा आहे तो की पंचकोशातील हा विचार करत असताना लयचिंतन जसं करायचंय की प्रत्येक गोष्ट जी आहे ते त्यामध्ये मिसळून टाकायची. मगाशी जे झालं पृथ्वी जलाचं कार्य, जल हे वायूचं, तसंच आपलं सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहेत की नाही पाच तत्व ही त्या. म्हणून मगाशी मी म्हटलं देह पंचभूत मिळावा शेकी जाईल, ती पंचमहाभूतात जाणार आहेत. ते वेळी त्यावेळेला राहणार काय. म्हणून पण आयुष्यभर आपण काय देह पंचभूत मिळावा. आणखीन एक ओवी आहे, देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी. देह ही खरं म्हणजे हाडांची मोळीच आहे, बांधलेली, नीटनेटकी बांधली त्यांनी, देखणी असं आपण म्हणतो. ती बांधली मी म्हणून, मी अहंकार, मी अशी आहे. हे मी म्हणून पोटाळी आपण धरून ठेवतो. हे धरणार काही नाहीये, धरण्यासारखं काही नाहीये. त्याच्याशी एकरूप झाले तर धरणार काय. आणि अशा तऱ्हेचं असणार हा आणखीन एक खऱ्या मीचा शोध घेण्यासाठी, लयतत्वाचं लयचिंतन करण्यासाठी. हे जसं सोनं माती ह्याचं सांगितलं, पंचीकृत पंचमहाभूतांचं सांगितलं. प्रत्येक गोष्ट ही त्या पंचमहाभूतांपासून आली आहे, ती त्याच्यामध्ये देऊन टाकायची. मगाशी जी ओवी सांगितली, देह पंचभूत मिळावा शेखी जाईल पंचत्वा, त्यासाठी येते तर कासेची केली आंबा परंतु कासे नव्हे आंबा. केला मातीचा पशुपती परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी सामावे. हे सगळं जे आहे ते ज्याचं त्याला जर देऊन टाकलं तर आपल्यापाशी काहीच राहणार नाही आणि काही राहणार नाही. आनंद स्वरूप मात्र आपण सच्चिदानंद. इथे एक आणखीन थोडासा विचार खऱ्या मीचा शोध घेण्यासाठी मांडलाय आणि त्याचं साम्य मला आणखीन एक पद्धतीने लयचिंतनाने जसं करता येतं निरास, तसाच आणखीन एका पद्धतीने करता येतो की साम्यच आहे त्याच्यामध्ये.
आपण निर्वाण षटक अभ्यासलाय प्रत्येकाने, आणि त्याच्यामध्ये लक्षात असं येतं की त्यांनी सुरुवातच अशी केली आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानी न अहम. आणि त्याच्यात केवढी मोठी लिस्ट आहे. आणि या सगळ्या लिस्ट मध्ये एवढंच म्हटलंय की खरोखर मी कोण आहे सांगू शकू का आपण? मी म्हणजे शैला काळकर का? हे माझं नामरूप झालं, ते जाईल, ते राहणार नाहीये. मग पंचमहाभूत का? ती जाणार आहेत. मग माझी बुद्धी का? तीही जाणार आहे. काहीच नाही. मग मी खरंच कोण आहे? हा फक्त प्रश्न शंकराचार्यांसारख्यांना पडू शकतो. को हम कुत आयात हा. आपल्याला नाही ना पडत. आपण आपल्या अहंकारामध्ये आणि आपण मिळवलेल्या गोष्टींमध्ये रमतो. म्हणून लक्षात येते, शास्त्रज्ञांना सुद्धा मी 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 म्हणत असले तरी कोण मी आहे खरं सापडलेलं नाही. आपलं शरीर सगळं विच्छेदन केलं तर कोण आहे सापडेल का? अगदी सगळं शरीर सोलून नाही, वैद्यकीय ह्यांनी केलं तरी सुद्धा, आणि त्यांनाही हे सापडलेलं नाही की खरा मी कोण आहे आणि कुठे आहे. सबन शरीरभर आहोत, पण नेमका कुठे आहे? आता सगळीकडेच आहे, तर नेमका कुठे कोण कसा सांगणार असा भाग आहे. म्हणून देहाबद्दल कौतुकास्पद ज्ञान संपादन केलेले शास्त्रज्ञ सुद्धा मी मी म्हणतात, पण मी म्हणजे काय नेमकं सांगता येत नाही. हो मला माहित आहे. हो आता इथे मला माहित आहे हे म्हणताना मला आलं ना, म्हणजे जे माझं आहे ते ते मी नाही. मला म्हटल्यानंतर ते माझ्यापासून, मी पासून, खऱ्या मी पासून दूर गेलं. म्हणून जे जे माझं ते ते मी नाही. मग असा जर सिद्धांत आपण शिकलेले असू आणि त्या ह्याच्यामध्ये निर्वाण षटकामध्ये नेमकेपणाने हेच सांगितले की मनोबुद्ध, मी मन नाही, मी बुद्धी नाही. याच्यात आपण पाहिलं मन नाही, बुद्धी नाही, कारण मन वायू तत्वाचं आहे, ते वायू तत्वात जाईल. चित्त, मन चित्त बुद्धी अहंकार मी नाही. नातं गोत मी नाही. या देहात आपल्याला वाटतं मी कोणाची कोण, कोणाचं काय, या देहापुरतच आहे, पुढे नाही, मागेही नाही. मागेही नव्हतं कोणी कोणाचे याही जन्मामध्ये. आत्ता पुरते आहोत, तात्पुरते, आणि याच्या पुढचं माहिती नाही. हे जर शास्त्र अभ्यासाने कळलं तर गुंतवणूक कमी होईल की नाही? आपली सगळी गुंतवणूक हे माझं, इतक्या हौशीने मी हे भांड आणलं, डोंबलं, याचं भांड व्हायची वेळ आली तरी त्या भांड्यात गुंततो. जे जे माझं ते ते मी, माझं मी नाही, खरी मी नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. नको ना गुंतू. म्हणून एक गोष्ट लक्षात येईल, स्वामित्व देहावर माझंच राहणार आहे, ते मीच सांभाळायचं आहे, पण त्यात गुंतायचं नाहीये. घर माझंच राहणार आहे, पण त्यात गुंतायचं नाही. कारण हे घर कधी खाली करायला लागेल, जसं हे घर काकांनी 4 घरं सांगितली, हे घर कधी करायला लागेल खाली काय माहिती, तो काही विचारणार नाही. यासाठी मागे एकदा एक गोष्ट सांगितली होती, आठवतीये की नाही? 1 मिनिटात ती गोष्ट सांगते की देवानी जेव्हा हे घर एकदा जीव एक गेला देवाकडे आणि म्हणला आम्हाला घर भाड्याने द्या. तर ईश्वर म्हणला देतो. तो म्हणला पागडी किती घेशील? जीवच ना ह्या काळातला. तर तो म्हणला नाही नाही पागडी वगैरे नको, माझा मुद्दा हरवू नये याची काळजी घेऊन सांगते की ते म्हणले पागडी नको. मग डिपॉझिट नाही म्हणला फुकट. फुकट म्हटल्यावर जीवाला आनंद झाला की अरे वा फुकट, आपल्याला फुकट म्हटल्यावर आनंद होतो. काड्याची पेटी कशात फुकट मिळाली तरी त्याचा आनंद. आनंद काय फुकट? तो म्हणला नाही नाही फुकट नाही, फुकट घर मी तुला देणार नाहीये, मी तुला 4 अटी सांगतो, 4 अटी तू पाळणार असशील तर तू घर भाड्याने घे. जीव म्हणला कबूल, फुकट आहे ना, तू सांग अटी. तेव्हा ईश्वराने त्याला सांगितलं मी जे घर भाड्याने देईन ते तुला आतून बाहेरून स्वच्छ ठेवावं लागेल. पहिली अट आहे की आतून स्वतःला आपणच आपला प्रश्न विचारावा की माझं घर आतून बाहेरून स्वच्छ आहे का? बाहेरून स्वच्छ ठेवण्याचा सांगदर्पणा कशी मी दिसते प्रयत्न करते. आतल्या अंतर्यामीच्या स्वच्छतेचं काय? काम क्रोध द्वेह मत्सर. आणि म्हणून म्हणतात नाही निर्मळ मन काय करील साबण, जाहिरातीत आलंय. आणि पुन्हा ह्याच्यातही येऊन गेलं कशामध्ये? चांगदेव 65 मध्येच नाही येऊन गेलं, कुठेतरी येऊन गेलं मनोमल त्याग. हा ह्याच्या प्रश्न आले, कठीण प्रश्नांमध्ये प्रश्न तो आला होता की ह्यानी यक्षानी विचारला होता धर्मराजाला प्रश्न, स्नान म्हणजे काय? आणि तिथे यक्ष प्रश्नात आला होता आणि त्या यक्ष प्रश्नात त्याने विचारलं स्नान म्हणजे काय. तेव्हा त्याने आपण काय म्हणू स्नान म्हणजे, या त्या फुलराणीतल्या नाटकासारखं सांगू नाही, मनोमल त्याग हा, ज्याच्याने माझ्या मनाचा मळ नाहीसा होईल ते स्नान. म्हणून माझं घर आतून बाहेरून स्वच्छ ठेवायचं असेल तर ते स्नान आहे का? आपण आपल्याला म्हणजे पहिल्याच अटीत आपण फेल जातोय.
दुसरी अट त्यांनी सांगितली, इंटिरियर डेकोरेशन सगळं माझं असेल, तू ढवळाढवळ करायची नाहीस. लक्षात घ्या, आपल्या अनेक सिस्टीम्स आहेत आतमध्ये. परमेश्वराने एक किडनी केली तर दुसरी, एक लंग्स निकामी झाला तर दुसरा, एक कानाऐवजी एक पाय गेला तर किती गोष्टी देऊन ठेवल्यात ऍडिशनल. पण आपण कृतज्ञ आहोत त्याचे? कधीतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करतो की परमेश्वरा, शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही तुझे, असं शरीर दिलंस, मी कृतार्थ आहे, कृतज्ञ आहे. दुर्लभम त्रयमेव दैवानुग्रह हेतुक्रम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय, हे भाग्याने मिळालेलं आहे मला, असं कधीतरी वाटतं का? काय कमी आहे याच्यासाठी रडत? दुसरी अट, आपण सगळे बदल करतो, आत पेसमेकर बसव, हाडं बसव, काय त्याला पट्ट्या बसव, लोखंडी स्क्रू बसव, अमकडंक. त्यांनी सांगितलं होतं इंटी, आणि तिने इंटॅक्ट दिलाय घरी शरीर आपल्याला. गबाड तर दिलंच आहे, पण शरीर सुंदर दिलंय. सुंदर म्हणजे दिसायला नाही म्हणत मी, आतून सिस्टीम सगळ्या ज्या आहेत त्या अत्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या, त्याला काय म्हणूया आपण, दुरुस्ती करायला कोणी लागत नाही फारसं, अशा तऱ्हेनं दिलेला. म्हणून ते त्यांनी दुसरी अट. तिसरी अट सांगितली त्यांनी की मी तुला म्हणीन तेव्हा घर खाली करावं लागेल. खरंय, आत्ता होत्या हो, बोलल्या आत्ता नाहीयेत. किती छान, असं मरण आलं तर अनायासेन मरण. म्हणून तिसरी अट, मी म्हणीन तेव्हा खाली करावं लागेल, हे खरं आहे. आणि चौथी अट, मी ऐन वेळेला तुला घर खाली करायला लागलं म्हणून तुला मला कोर्टात खेचता येणार नाही. या 4 माटी मान्य असतील तर घर घे, असं म्हणून दिलेलं घर आहे आपल्याला. हे घर आपलं आहे. मग आहे का आपलं? मुळामध्ये हे घर माझंच आहे. फक्त हे घर कोणाचे? आत्मा रमत्याचा तोची जाण. हा देह कोणाचा? माझा म्हणते मी, पण माझा आहे का? आणि असेल तर आत्माराम त्याचा, तो आत्माराम आहे. त्या आत्मारामाच्या भोवती मिळालेलं हे आवरण आहे, आणि ते बघायला हवं. म्हणून कितीही मी माझं म्हटलं तरी सुद्धा, पण ह्यात अडकायचं नाही. तो देह माझाच आहे, स्वामित्वानं माझा आहे, पण ममत्वानं मी त्याच्यात अडकायचं नाही. म्हणीन तेव्हा खाली करता आलं पाहिजे. चंद्रशेखर गोखलेंची कविता आहे. एकदा मरण त्यांना भेटायला आलं आणि ते त्यांना म्हणले, हॅलो, मी तुझीच वाट बघत होतो. ते म्हटले, हा माणूस अनोखाच आहे. आपल्याकडे अनिकेत जो गेला कठोपनिषदामध्ये तिथे, आणि तो गेल्यानंतर त्यांनी जे विचारलं, तो संवाद आहे तेव्हा, की आश्चर्य, मला मृत्यूचे पाश टाकून खेचून आणायला लागतं, तू आपल्या पायाने आलास. अशा तऱ्हेचा विचार असणारं कठोपनिषदातली कथा किंवा हे लक्षात येईल, देह माझाच आहे, माझाच राहणार. फक्त मी स्वामित्व माझं असलं तरी ममत्वाने अडकता कामा नये. घर माझंच आहे, त्याच्यात मी स्वामित्वाने अडकता कामा नये. मुलं माझीच आहेत, पैसा माझाच आहे, पण मी स्वामित्वानं अडकता कामा नये. 1 रुपया बरोबर घेऊन जाणार नाही, बरोबर काहीच आहे. देहस्वा नाही येणार तर काय, बाकी काही न्यायचा प्रश्नच नाही. मग असं असेल तर मी म्हणून गुंतू नये ना. म्हणून इथे निर्वाण षटकाचा मागोवा घेतल्यानंतर खऱ्या मीचा शोध आपल्याला घेता येईल. तर कोण आहे मी? तर सच्चित आनंद रूप. म्हणून तिथे ज्याने शेवटी जे म्हटलंय की निराकार रूपम शिवोहम शिवोहम. निराकार ब्रह्म कसं आहे? निराकार आहे, निर्गुण आहे. तशीच मी सुद्धा निराकार रूपम शिवोहम शिवोहम. म्हणून त्या सगळं निर्वाण षटक जे आहे ते सुद्धा नात्यातलंही सांगितलंय. मनोबुद्धी अहंकार आहे, निराकार रूपम निरोहम. मुळामध्ये सौंदर्य आनंदही आहे, चित्त म्हणजे सच्चित म्हणजे ज्ञानही आहे. म्हणून सच्चित आनंद रूप हे जे आपलं स्वरूप ते त्या स्तोत्रामध्ये आपल्याला दिसतं. आणि वैज्ञानिक संशोधन एक लक्षात असेल की हे जे सगळं आमचं आहे ना, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणले ते बघा, हे सर्वस्व आमुचे गुढ परी तुझ दाविले उघड, आता इंद्रिये देऊनी कवाड हृदयी भोगी. जेव्हा विश्वरूप दर्शन त्यांनी 11व्या अध्यायात घडवलं ना, तेव्हा ते घडवलं आणि तो म्हणला काय, इंद्रिय बहिर्मुख आहेत, त्यांना कवाड घाल, त्यांना दार लाव आणि आत बघ. आत बघितलंच तुला ते सगळे, आणि मग तू ह्या सगळ्याचा भोग घे, अनुभव घे. तुला हे उघड करून सांगितलंय. अर्जुन घाबरला होता आणि अर्जुन म्हणला, नको, मला हे सोसत नाही. तू तुझं नेहमीच जे सगुण रूप आहे तेच मला दाखव, तेच मला दे. आणि यासाठी भोवताली जो अफाट हा पसार आहे ना आपला, हे नेमकं काय आहे? काय आहे भोवतालचं? तर हा मायेचा पसारा आहे. आणि ह्या मायेच्या पसाऱ्यामध्ये आपण ऐकायचं नाही, आपण कोण आहेत, माझा आणि या जगाचा संबंध काय आहे, मुळामध्ये आपण नेमकं करणार काय आहोत, हे सगळं मी. म्हणून पुन्हा प्रश्न असा येतो, जीव, जगत, जगदीश आणि ईश्वर यांच्याशी काय एकमेकाचं नातं आहे? जगातच राहायचंय.
आणि जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधले हे स्वीकारून, ईश्वर सूत्रे बांधले जग जगापरी चाले ईश्वर सूत्रे बांधले ऐसे न होवावे. ओवी चुकतीये, काहीतरी चुकताय माझं, पण ठीक आहे. जग जगापरी चाले ते तसंच चालणार आहे. आणि मी आता म्हणून म्हटलं म्हातार तरुण वयात असणारी लहान वयात असणारी मी एकच आहे. म्हणजे मी म्हणजे प्राण नव्हे, आत्मा नव्हे, हे आत्मा आहे, सच्चिदानंद रूप आहे. मी म्हणजे मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, आणि हे काहीच नाहीये. बुद्धीविषयी विचार केला तर बुद्धी माझी तीव्र आहे, पण माझी बुद्धी म्हणते याचाच अर्थ मी नाही. जे जे माझं ते मी नाही, हा नियम झालाय. मग माझी बुद्धी, माझं मन, मी लावून काम करते, पण माझं मन लावण्यासाठी काम करणारं साधन नाही का झालं ते? भाषेतच उत्तर मिळतं आपल्याला. आणि असं जर असेल तर बाह्य जग, देह, इंद्रिय, बुद्धी हे सारे अंतरंगातून घालवून, आता घालवणं म्हणजे त्यांना शांत करून बसल्यावर काही असं नाही. त्याला खूप जण शून्य असं म्हणतात, काही नाही. ते आहे का ब्रह्म? नाही. मुळामध्ये ते शून्य, काही नाही हे जाणवणारा आहे ना काहीतरी, कोणीतरी आहे. मी याचं शून्य हेच ब्रह्म समजतात. इथे शून्यवाद, काही नाही हे जाणणारा मी आहे ना, काही नाही हे कळणारा. म्हणून ज्याला कळलं तो साक्षी आहे. आणि तो साक्षी जो आहे तो तू आहेस. तत् त्वम असि. तो साक्षी असणारा मी ते आहे सोहम, तीच मी आहे. असं ते शून्याचंही साक्षीत्व करून आपण साधनारूढ होऊ शकतो. सोहम. आणि एवढं झालं म्हणजे मग जी अवस्था येते त्याच्यामध्ये भान नसतं. रूपाचं भान, रूपाचं नाही, पण रूपाने ब्रह्माचं भान असतं. आणि त्यामुळे याला उंबरठ्यावरची अवस्था म्हणतात. पुष्कळ वेळेला पलीकडे असतं ब्रह्मरूप आणि अलीकडे असतं, याच्या सीमारे विषयावर असतो. पण तो दिवा दोन्हीकडचा दाखवतो ना, तो प्रकाश दीप जो आहे उंबरठ्यावर असणारा, तो दोन्हीकडच्या गोष्टी दाखवतो, उंबरठ्याच्या अलीकडची आणि उंबरठ्याच्या पलीकडची. म्हणून ती अवस्था खूप छान आहे. काही नाही असं वाटणारी की, पण ती शून्य अवस्था नव्हे. त्याला शून्य काही नाही असं नव्हे. तर ही जी अवस्था आहे, ही येणं हे साधनारूढ होण्यासारखं आहे. पण साधनारूढ हे होणं इतकं सोपं आहे का? मुळामध्ये आपण कुठून सुरुवात केली? स्थूल देहापासून सूक्ष्म देहाचे सगळे भाग बघितले आणि 5 कोश बघितले. आणि 5 कोश कुठे बघितले? त्या देहांच्या अवस्थांमध्ये कसे समाविष्ट आहेत. आणि हे मी नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे 5ही कोश दिसत नाहीत, ते मी नाही. त्याचं साक्षीपण, त्याच्याकडे साक्षीपणानं बघणं आणि त्यांचा, कारण मी त्याच्यापासून लांब असल्यामुळे मी त्याचा निराश करू शकते. आणि तो निराश जर मी करू शकले तर मग आनंदाची वृष्टी होऊ शकेल, आनंदाची दृष्टी होऊ शकेल. आणि त्यामध्ये आनंदामध्ये रममाण होणं, एवढाच या पंचकोश निरासाचा विचार आहे की पंचकोश निरास आहेत. हे 3 देहही आहेत, पंचकोशही आहेत, आपण रोज अनुभवतो. फक्त त्याचा निराश करता आला पाहिजे. याच्यामध्ये आणखीन एक संगत त्याग आणि वस्तू त्याग असाही भाग आपल्यामध्ये येऊन जातो. या देहाचा नाही त्याग करायचा, या वस्तूचा त्याग नाही करायचा, तर त्याचा जो संग मला जडलेला आहे, माझा देह समजून त्या संघाचा त्याग करता जर आला आणि निसंग झाले मी. आता निसंग शब्द व्यवहारात आपण खूप चुकीच्या अर्थाने वापरतो, पण परमार्थामध्ये असणारा निसंग, कुठलाही संग राहू न देणं असं निसंग होऊ शकलो तर फक्त आनंदाची वृष्टी होईल, आनंदाचा अनुभव होईल. आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठीच आपण ही सगळी उठाठेव करतोय. का करायची? मुळामध्ये एकदा नाही, आयोजक संयोजकांनी एकदा नाही, दोनदा 2-2 जणांकडून हे समजावून घ्या. पण समजावून घेऊन ते नुसतं सोडून द्यायचं नाही, तर ते कळल्याचा आनंद आणि ते मला आत्मसात करायचंय. आणि आत्मसात केलं तर मी आनंद रूप होऊन जगायचंय जीवन. या पलीकडे दुसरा हेतू नाही. हे सांगण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून प्रयत्न केला, असंच म्हणते. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर. आजचा जो नियोजित आपला अभ्यासक्रम होता, खूप छान आणि सोप्या सोप्या उदाहरणांनी सर्वकांनी खूप छान समजून सांगितलेलं आहे. आजच्या विवेचनावर जर कोणाला प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. प्रश्न विचारताना
स्वतःला अनम्यूट करावं, प्रश्न विचारून झाल्यावर परत म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज व्यवस्थित ऐकायला. कुणीतरी हात वर केलाय, विचारा. राहुल, कुणीतरी हात वर केला होता, मला दिसत नाहीयेत ते कोण आहेत, जरा बघ बरं. पुढील काही वेळासाठी, काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह देखील सगळ्यांसाठी खुला असणार आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता. बहुतेक त्यांना ओपन करता आलं नसावं असं दिसतंय. हरकत नाही, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर काही प्रश्न आले तर आपण ते आचार्यांपर्यंत पोहोचवूया. दिवाळी, दसरा या सणांच्या पिरियडमुळे कदाचित पुढचं सेशन आपलं थोडं उशिरा होऊ शकतं. यथावकाश आपण त्या आठवड्यात किमान एक आठवडा आधी सूचना देऊयात सत्राची. पुढील 1-2-3 आठवडे तरी आपलं सेशन होणार नाहीये. पुढचं सगळ्यांना सूचना पुरेसा कालावधी आधी दिली जाईल. बहुतेक प्रश्न इथे दिसत नाही. थांबूयात आज आपण इथे. संदीप, प्रार्थना घेतो शेवटची. आदि पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थीत भावे तुला, वारी सर्व अडीक्षणे दया, संमोह तो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैठवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघु समर्थ.